नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये एलपीजीचे सिलेंडरचा स्फोट झाला। एक महत्त्वाची बातमी आपण नाशिकमधून बघतोय। एलपीजी सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। घटनेत 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। कलानगरमधील वक्रतुंड पार्सल पॉइंट शॉपवर सकाळच्या सुमारास ही घटना घडली। पार्सल पॉइंटचा चालक आणि कर्मचारी या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमी व्यक्तींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिक शहरात आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांमध्ये उत्साह दिसतोय। मात्र दुसरीकडे नाशिकच्या इंदिरानगर या परिसरात एक धक्कादायक घटना घडली। आज सकाळी नाशिकच्या इंदिरानगर येथील वक्रतुंड पार्सल पॉइंट या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन या घटनेत 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे वक्रतुंड पार्सल पॉइंट आहे। या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास दुकान उघडताच खरं तर या सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर या वक्रतुंड पार्सल पॉइंट येथील जे भांडे आहेत ते अस्तव्यस्त पडल्यात आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्याचप्रमाणे या घटनेत या दुकानाचे चालक आणि एक कर्मचारी असे 2 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। त्याचप्रमाणे घटनास्थळी श्वान पथक आणि पोलीस देखील दाखल झालेले आहेत। नेमकी ही घटना कशामुळे घडली, घटना ब्लास्ट होण्याचं नक्की कारण काय याची जी तपासणी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। श्वान पथकाकडून संपूर्ण घटनेची तपासणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच खरं तर धक्कादायक अशी ही घटना इंदिरानगर या परिसरात घडलीत आणि या घटनेत सुदैवाने 2 जखमी झालेले आहेत। कुठलीही जीवितहानी नाहीत आणि या जखमी झालेल्या व्यक्तींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। पण खरं तर नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। त्यामुळे एकूणच परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी।